प्रभू श्रीराम यांच्या नावावर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारण पेटलंय। दादरमध्ये झालेल्या रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर थेट निशाणा साधला। भाषणात गंभीर आरोप झाले, त्यानंतर भाजप करूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। पण या सगळ्या वादामागचं सत्य नेमकं काय आहे आणि या आंदोलनाचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार का? चला संपूर्ण घटना समजून घेऊया। अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित कथित देणगी व्यवस्थापनाबाबत काही आरोप सार्वजनिक चर्चेत आल्यानंतर देशभरात राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दादर येथे रामरक्षा आंदोलन आयोजित केलं। आपल्या भाषणात त्यांनी प्रभू श्रीराम यांच्या नावाचा वापर राजकारणासाठी केला जात असल्याचा आरोप केला आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली। दुसरीकडे भाजपने हे सर्व आरोप फेटाळून लावत विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याचं म्हटलं। त्यामुळे वातावरण अधिकच तापलं। आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि समर्थक सहभागी झाले। भगवे झेंडे, घोषणाबाजी आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त यामुळे दादर परिसर चर्चेचा विषय बनला। राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली भूमिका अधिक आक्रमकपणे मांडताना दिसत आहे। त्यामुळे अशा आंदोलनांना केवळ एका दिवसाच्या कार्यक्रमापुरतं महत्त्व नसून त्याचा पुढील राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो। मात्र या प्रकरणात झालेले आरोप आणि प्रत्यारोप हे दोन्ही बाजूंचे दावे आहेत। संबंधित मुद्द्यांवर अंतिम निष्कर्ष येणं बाकी आहे। त्यामुळे कोणत्याही दाव्याकडे अंतिम सत्य म्हणून पाहण्यापेक्षा अधिकृत तपास, न्यायालयीन प्रक्रिया किंवा अधिकृत निवेदनांकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं। आता सर्वांच्या नजरा पुढील राजकीय घडामोडींवर लागल्यात। या आंदोलनानंतर विरोधक आणखी आक्रमक होणार का? भाजप यावर कोणती पुढची रणनीती आखणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात यामुळे नवीन वळण येणार का? हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह मराठी बातम्यांसाठी लोकबज मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका।